नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील म्हणी व त्यांचे अर्थ. चला तर सुरुवात करूया आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहण्यासाठी. पहिली म्हण, थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीचा अर्थ असा आहे, थोडे थोडे साठविल्यास पुढे मोठा संचय निर्माण होतो. जळत्या घराचा पोळता वासा. या म्हणीचा अर्थ असा आहे, प्रचंड नुकसानीतून जे काही वाचेल ते आपले म्हणावे व समाधान बाळगावे. झाड जावो पण हाड न जावो. या म्हणीचा अर्थ असा आहे, नुकसान सोसावे पण धर्मत्याग करू नये. चालत्या गाड्याला वंगण कोणीही घालीन. या म्हणीचा अर्थ असा आहे, ज्याच्याजवळ सर्व काही आहे त्याला मदत करण्यास कोणीही तयार असते. घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीचा अर्थ असा आहे, जिकडे तिकडे सारखीच परिस्थिती असणे. गरज सरो वैद्य मरो. या म्हणीचा अर्थ असा आहे, गरज असेपर्यंत पुढे पुढे करणे, मग न विचारणे गरज संपल्यानंतर. खऱ्याला मरण नसते. या म्हणीचा अर्थ असा आहे, खरे कधीच लपत नाही. करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते. या म्हणीचा अर्थ असा आहे, काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते, नाही केल्या तरी नुकसान होते. आचाट बुद्धी चालवावी आणि बळेत लक्ष्मी मिळवावी. या म्हणीचा अर्थ असा आहे, बुद्धी तेज असून तिचा योग्य उपयोग केला तरच संपत्ती आपण होऊन घरी चालून येते. दगडाचे पेव घालता खळखळ काढता खळखळ. या म्हणीचा अर्थ असा आहे, निरुपयोगी वस्तूसाठी त्रास करून घेणे योग्य नाही. धर्म केलेला कधी वाया जात नाही. या म्हणीचा अर्थ असा आहे, पुण्यकर्म केल्यास त्याचे फळ केव्हा तरी मिळतेच. नकटे राहावे पण धाकटे होऊ नये. या म्हणीचा अर्थ असा आहे, परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण हलकेपणा वा गौणत्व पत्करू नये. पदरी पडले पवित्र झाले. या म्हणीचा अर्थ असा आहे, कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की आहे त्यात समाधान मानावे. फाटक्या परीस नेटके बरे. या म्हणीचा अर्थ असा आहे, कपडा साधा असला पण नीटनेटका व स्वच्छ असावा. बडे बाप का बेटा. या म्हणीचा अर्थ असा आहे, बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा. भपका भारी खिसा खाली. या म्हणीचा अर्थ असा आहे, जवळ पैसा नसताना खोटी ऐट दाखवणे. मन चिंती ते वैरीही न चिंती. या म्हणीचा अर्थ असा आहे, आपल्या मनात जेवढे विचार आणि जेवढ्या वाईट कल्पना येतात तेवढे वाईट विचार वा कल्पना शत्रूच्याही मनात येत नाहीत. याची पागोटी त्याच्या डोक्यात. या म्हणीचा अर्थ असा आहे, एकाची वस्तू दुसऱ्याला देऊन व्यवहार चालवणे. रक्ताचे पाणी सुखाची कहाणी. या म्हणीचा अर्थ असा आहे, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. लकडी वाचून मकडी वळत नाही. या म्हणीचा अर्थ असा आहे, धाक दाखवल्याशिवाय कोणी ऐकत नाही. वड्याचे तेल वांग्यावर काढणे. या म्हणीचा अर्थ असा आहे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. शक्तीपेक्षा युक्ती बरी. या म्हणीचा अर्थ असा आहे, सामर्थ्यापेक्षा बुद्धीचा उपयोग केलेला अधिक चांगला. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. या म्हणीचा अर्थ असा आहे, होणाऱ्या कामास प्रारंभापासून तयारी करणे. हरवलेले गुरु करमळीच्या तळ्यात. या म्हणीचा अर्थ असा आहे, काही व्यक्तींचे ठिकाणे निश्चित असतात. इळ गेला इळाचा, मातेरा धुतला तिळाचा. या म्हणीचा अर्थ असा आहे, दिवसभर काम करून काही फायदा नाही. आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ असा आहे, आधी स्वार्थ मग परमार्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.